हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण छान मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. तर आज आपण जाणून घेणार आहोत, आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की व्हिज्युअलायझेशनला प्रभावी करण्यासाठीच्या ज्या 4 मूलभूत पायऱ्या आहेत तर त्या कोणत्या आहेत याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिज्युअलायझेशन म्हणजेच आपल्याला मराठीमध्ये आपल्या माइंडमध्ये कल्पना करणे, आपलं जे काही ध्येय आहे त्या ध्येयाविषयीचं चित्र आपण आपल्या माइंडमध्ये क्रिएट करून आपण ते बघण्याची कोशिश करत असतो, ते बघत असतो. कुणाकुणाला स्पष्ट रूपात दिसत असते तर कुणाला लिखित स्वरूपात त्यांनी व्हिज्युअलायझेशन करत असतात. ओके, तर आपल्याला करायचं काय आहे, तर याच्या 4 ज्या पायऱ्या आहेत त्या कोणत्या आहेत, ते कशा पद्धतीने करायचं की जेणेकरून आपल्याला सहजरित्या आपलं ध्येय हे साध्य करता येईल. बरोबर, आपण जेव्हा हे 4 पायऱ्या ज्या आहेत, ह्या 4 पायऱ्या मूलभूत 4 पायऱ्या ज्या आहेत, हे व्हिज्युअलायझेशनला प्रभावी करण्यासाठी जे कल्पना करून आपण चित्र करतो की जे ध्येय आहे ते पूर्ण झालं आहे आणि आपण त्यामध्ये पूर्णपणे एन्जॉय करत आहोत. तर ह्या पद्धतीने आपल्याला आपलं ध्येय हे साध्य करता येते. त्यासाठी खूप ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे ह्या व्हिज्युअलायझेशनला, म्हणजेच कल्पना शक्तीला, आणि मराठीमध्ये त्याला प्रतिमांकनसुद्धा व्हिज्युअलायझेशनला म्हटल्या जाते. ओके, तर त्यासाठी आपण व्हिज्युअलायझेशनसाठी आपल्याला 4 पायऱ्या बघायच्या आहेत, तर याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. ओके, तर सर्वात प्रथम आपण आज बघणार आहोत की आपलं ध्येय काय आहे. तर तुम्ही तुमचं जे काही ध्येय आहे ते निश्चित करा. जसं की तुम्हाला जे हवे आहे, ज्याच्या दिशेने तुम्हाला काम करणे तुम्हाला आवडते, जे निर्माण करायला आवडते, त्याचा अनुभव घ्यायला तुम्हाला आवडेल, असं काहीतरी तुमचं ध्येय निश्चित करा. मग ते कोणत्याही पातळीवरचं असू शकेल. जसं की एखादं नोकरी आहे किंवा कुठलं काम असेल, बिझनेस असेल, घर असेल, तुम्हाला ते मिळवायचं असेल, नातेसंबंध छान करायचे असेल, स्वतःला हील करायचं असेल, वाढती समृद्धी हवी असेल, मनाचा जो आनंद आहे तो तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं असेल, तुम्हाला आरोग्य सुधारायचं असेल, स्वतःला स्किनसाठी, सौंदर्यासाठी तुम्हाला मॅनिफेस्ट करायचे असेल, किंवा सुदृढ शरीरयष्टी हवी असेल, किंवा कुटुंबातील समुदायातली म्हणजेच फॅमिलीमधील कुठलंही जे काही ध्येय आहे ते तुम्हाला निश्चित करून घ्यायचं आहे. इतर कुठेही असलेली समस्या सोडवायची असेल तरी तुम्ही त्याच्यासाठी व्हिज्युअलाइज करू शकता. ओके, तर सर्वात प्रथम आपण अशा ध्येयाची निवड करा की जी प्राप्त करणे बरेच सहज आणि सोपे आहे असे तुम्हाला वाटत असेल. अगदीच अलीकडच्या काळात ती साध्य होणे शक्य आहे असे तुम्हाला वाटत असेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या ती जास्तीच्या जे काही निगेटिव्ह थॉट आहेत, निगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक विरोधाला हाताळण्याची गरज उरणार नाही का जेव्हा तुम्ही हे निगेटिव्ह थॉट्स काढून टाकतात तेव्हा. तसेच तुम्ही सर्जनशील प्रतिमांकन म्हणजेच व्हिज्युअलायझेशन शिकत असताना तुम्ही तुमच्या यशाची जास्तीत जास्त भावना तुम्ही दृढ करू शकता आणि त्यानंतर याचा पुरेसा सराव झाल्यावर तुम्ही अधिक अवघड किंवा आव्हानात्मक समस्या किंवा मुद्दे सोडवायचे जे काही ध्येय असणार आपलं आणि त्यामध्ये काही समस्या येत असली तरी त्याला आपण इग्नोर करून आपल्याला फक्त जे हवं आहे त्याचबद्दल आपण डिस्कस करून ती कल्पना आपल्या माइंडमध्ये करून आपण आपलं ध्येय हे मिळवू शकतो. ओके, तर या पद्धतीने आपल्याला सर्वात प्रथम आपलं जे ध्येय आहे, जे आपलं गोल आहे ते एकदम क्लिअर कट असायला पाहिजे. ओके, त्यानंतर बघूया दुसरी पायरी कुठली आहे. स्पष्ट कल्पना आणि चित्र रंगवा. तर हे कुठे रंगवायचं आहे? आपल्या माइंडमध्ये. जेव्हा आपण व्हिज्युअलायझेशन करत असतो डोळे बंद करून आपल्याला करायचं असतं. ओके, तर एखादी वस्तू किंवा परिस्थिती तुम्हाला नेमकी जशी हवी आहे तशीच बघायची कल्पना करा. तुम्हाला माइंडमध्ये आपल्याला डोळे बंद करून आपल्याला हे बघायचं आहे. मनासमोर त्याचे सुस्पष्ट चित्र तुम्हाला रंगवायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला ती वस्तू जशी हवी आहे किंवा ती जशी परिस्थिती असेल तर जशी तुम्हाला हवी आहे असे वाटते त्या आधीपासूनच अस्तित्वात आहे, म्हणजेच ती वर्तमान काळामध्ये आत्ता उपस्थितीमध्ये आहे असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. वर्तमान काळातील पॉझिटिव्ह वाक्य वापरून तुम्ही हे कल्पना करा. तुम्ही सध्या तुम्हाला हव्या असलेल्या परिस्थितीतच आहात अशी स्वतःची स्पष्ट आपल्याला कल्पना ही माइंडमध्ये करायची आहे.
त्यात तुम्हाला वाटेल तितकं तुम्ही सविस्तर बारीक सारीक गोष्टी तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. ओके, की तुम्ही जॉबवर आहात, त्यामध्ये कुठला आनंद व्यक्त करत आहात, पहिला फोन आलेला कुणाला सांगत आहात, ड्युटी लागली, तुम्ही कुठले कपडे धारण करून आहात, कुठली बॅग धरून जात आहात, कुणाला शेअर करत आहात, तुम्ही जे जॉब नंतरची मित्रांना पार्टी देणार आहात तर ते लोकेशन किती डिसाईड केलं आहे, कुठे किती वेळ आहे, अशा पद्धतीने सविस्तर. ओके, तर अधिक सविस्तर वर्णन केल्यामुळे काय होत असते, खजिन्याचा नकाशा या तत्वानुसार जर आपण बघितलं तर खजिन्याचा नकाशा किती असं सविस्तर दिलेला असतं ना, त्याच पद्धतीने आपण आपल्या ध्येयाकडे जेव्हा वळत आहोत तर त्यामध्ये जे आपल्याकडे वर्तमान काळामध्ये ती गोष्ट आपल्याला मिळालेली आहे. ओके, म्हणजे वर्तमान काळामध्ये ऑलरेडी ती आपल्याकडे आहे, प्रेझेंटमध्ये ती आहे, तर त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे आपल्या माइंडमध्ये सविस्तर त्याचं वर्णन करायचं आहे. त्याचे चित्र प्रत्यक्षात तुम्ही कागदावरही काढू शकता. जे काही तुम्हाला व्हिज्युअलाइज करताना कुठलीही म्हणजे कठीणाई येणार नाही. तुम्ही ते अगोदर कागदावर करून बघा, त्यानंतर त्याला प्रॉपर असं बघा, रीड करा 1-2 वेळा, त्यानंतर कल्पना करा आणि व्हिज्युअलायझेशन करण्याची कोशिश करा. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्ही सहजरित्या करू शकता. अर्थात हे एक ऐच्छिक पायरी आहे, ही पायरी आवश्यकच आहे. ओके, आणि ही पायरी आवश्यकच आहे, तरी त्याचा बराच आपल्याला ह्या पायरीचा फायदा मात्र होतं. शिवाय ह्या जेव्हा आपण चित्र रेखाटतो एखाद्या सविस्तर ज्या पद्धतीने ते त्या पद्धतीने रेखाटायचं आहे आणि ते माइंडमध्ये आठवतो, तर त्या आनंदामध्ये आपली फिलिंग काय होत असते, क्रिएट होत असते आणि त्यामध्ये मजासुद्धा येत असते. तर ह्या पद्धतीने सुद्धा आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. त्यानंतर तिसरी पायरी आहे, त्या चित्रावर वारंवार लक्ष केंद्रित करा. आपलं जे ध्येय आहे त्याचं तुम्ही एक प्रिंट काढून आणा किंवा तुम्ही स्वतः काढा आणि त्या चित्रांवर लक्ष आपलं केंद्रित करत राहायचं आहे. तुम्ही केलेली कल्पना हे मानसचित्र वारंवार आपल्या मनामध्ये येऊ द्यायचं आहे आणि शांतपणे ध्यान मग्न अवस्थेत असता तेव्हाही ह्या दिवसभरातून किंवा ज्या वेळी तुमच्या मनामध्ये तुम्ही केलेल्या कल्पनाविषयीचा विचार येतील त्यावेळी तिच्यावर तुम्हाला त्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं आहे, त्या चित्रावर. अशा प्रकारे ती बाब तुमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून जात असते. ओके, तर नेहमीसाठीच म्हणून तुम्हाला हे ह्या पद्धतीने करायचं आहे. स्पष्टपणे ते चित्र दिसणार, त्यावर लक्ष केंद्रित करून आपल्याला ते माइंडमध्ये आठवायचं आहे. तर आपल्याला परत एक गोष्ट करायची आहे की ताण येऊ द्यायचं नाही आहे. ताण न येऊ देता आपल्याला लक्ष पुरवायचे आहे. ओके, तिच्यावर लक्ष केंद्रित करण्याचे अतोनात प्रयत्न करीत आहात किंवा लक्ष देत असताना तुम्हाला तुमची ऊर्जा जास्त प्रमाणात वापरावी लागत आहे असे तुम्हाला कधीही वाटलं नाही पाहिजे. ओके, तर ताण देऊन लक्ष देण्याने मदत होण्याऐवजी अडथळा येत असतो. तर हे सहजरित्या आपल्याला कुठलाही ताण, टेन्शन, डिप्रेशन न येता म्हणजे येऊ द्यायचं नाही आहे. ओके, त्यानंतर लास्ट पायरी आहे, तिला सकारात्मक ऊर्जा पुरवा. आपलं जे ध्येय आहे त्याला पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणजेच एनर्जी पुरवायची आहे, आपल्याला सकारात्मक ऊर्जा पुरवायची आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमच्या आपलं जे माइंडमध्ये चित्र आपण बघत आहोत त्या बाबतीत सकारात्मक आणि प्रोत्साहनपर रीतीने आपल्याला विचार करायचा आहे. स्वतःशी ठाम सकारात्मक विधाने जे असतात म्हणजे सकारात्मक वाक्य जे काही अफर्मेशन, ओके, ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. ते प्रत्यक्षात घडून आले आहे, मला जे हवे आहे ते ऑलरेडी आपल्याकडे आहे, म्हणजे ऑलरेडी माझ्याकडे आहे किंवा येण्याच्या बेतात आहे. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करीत आहात असं आपल्याला कल्पनाशक्तीमध्ये बघायचं आहे, व्हिज्युअलायझेशनमध्ये. सकारात्मक वाक्यांना विश्वासपूर्ण विधाने सुद्धा म्हणत असतात. जेव्हा तुम्ही अशी वाक्य उच्चारता त्यावेळी तुमच्या मनात येणाऱ्या कोणत्याही शंका किंवा अविश्वासाला तात्पुरते बाजूला सारा, कमीत कमी क्षणापुरते तरी पूर्ण श्रद्धेने ही जाणीव जागवा. अनुभवा की तुमची इच्छा जी आहे ती खरोखरच शक्य आहे आणि ते पूर्ण होणारच आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय साध्य होत नाही ते साध्य करण्याची इच्छा तुमच्या मनात शिल्लक आहे तोपर्यंत तुम्हाला हे सर्व सराव करीत राहायचं आहे. आपल्याला ध्येय जोपर्यंत आपल्याला मिळत नाही आहे तोपर्यंत हा सराव करायचा आहे की ती गोष्ट ऑलरेडी आपल्याला मिळाली आहे, त्या आनंदामध्ये जगायचं आहे.
या पद्धतीने तुम्ही व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. आणि त्यानंतर हे सर्व पार पडल्यानंतर त्यामध्येच ध्येय प्राप्त झालं आहे असं सुद्धा बघायचं आहे. आणि ध्येय प्राप्त केल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून स्वतःला शाबासकी द्यायची आहे. हे सगळं व्हिज्युअलायझेशनमध्ये करायचं आहे. आणि तुमची विनंती मान्य करणाऱ्या त्या ब्रह्मांडाचे सुद्धा आभार मानायचे अजिबात विसरायचं नाही आहे. तर आपल्याला त्या ब्रह्मांडाचे धन्यवाद 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 या पद्धतीने आभार मानायचे आहे की मला माझं गोल जे काही ध्येय आहे ते मिळाल्याबद्दल ब्रह्मांड मी तुमचे खूप खूप आभारी आहे. मी धन्यवाद देते. थँक्यू सो मच युनिवर्स. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि स्वतःला सुद्धा ध्येय प्राप्त करण्यासाठी जे काही ॲक्शन होत्या त्या तुम्ही घेतल्या आणि त्यासाठीच तुम्ही स्वतःला स्वतःची पाठ थोपटून स्वतःचंच अभिनंदन करायचं आहे, शाबासकी द्यायची आहे. ओके, या पद्धतीने आपल्याला हे व्हिज्युअलायझेशन 4 मूलभूत ज्या पायऱ्या आहेत या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. यामध्ये स्पष्टपणे व्हिज्युअलायझेशन कसं करायचं हे सुद्धा सांगितलं आहे. तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आणि तुम्हाला समजणार सुद्धा की काय करायचं आहे. ओके, तर तुम्ही डीपमध्ये तुमचं ध्येय निश्चित करा, स्पष्ट कल्पना आणि चित्र रंगवा. त्यानंतर त्या चित्रावर वारंवार लक्ष केंद्रित करा आणि पॉझिटिव्ह ऊर्जा सेंड करा. त्यामध्ये पॉझिटिव्ह वाक्यसुद्धा तुम्ही बोलू शकता. ओके, तर या पद्धतीने तुम्ही व्हिज्युअलायझेशन करा. कल्पनाशक्तीने तुमचे ध्येय मिळालं आहे, प्रेझेंटमध्ये आहे, या आनंदामध्ये जगा. ओके, या पद्धतीने करा, नक्कीच आपलं ध्येय हे मिळणार. ओके, निगेटिव्ह थॉट्समधून बाहेरसुद्धा पडायचं आहे. निगेटिव्ह जे विचार आहेत त्यांना येऊ द्यायचे नाही आहेत. पॉझिटिव्ह अफर्मेशन देत राहायचं आहे. ओके, थँक्यू. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.